व्यापारी मार्गावरती तुम्ही बघितलं तर माल नेला जातो. घोडं, रेडे असतील रेड, बैल, खेचर, त्याच्यातून नेलं जायचं. पिण्यासाठी पाणी भरपूर पाहिजे, अन्नधान्य पाहिजे. सुरक्षेच्या दृष्टीनं तुम्ही जर असंच पुढे गेला उपेघाटाच्या दिशेने गेला तुम्ही, तिथं भीमाशंकर डोंगररांग आहे. कुठला उत्तरेला किल्ले आहे ते पदरगड आहे, त्यानंतर गोरखगड आहे, सिद्धगड. हे 3 गड आहेत. त्याच्या पलीकडच्या साईडला मच्छिंद्रगड. तर त्या साईडला तुम्ही गेले तर आपल्याला लेण्या भरपूर बघायला मिळतात. त्यांचा निवास कुठं असायचा? लेण्यांमध्ये. कारण की खालती पण एक लेणी आहे आंबिवलीच्या तिथे, वणीवार. तो एक भाग झाला. तो मुरबाड साईड झाली. पलीकडचा जुन्नर झाला. ठाणे जिल्हा आला, हा पुणे जिल्हा आला आणि हा तळकोकण आला. बरोबर. या तिघांचा केंद्रबिंदू म्हणजे कोथळीगड. इथं शस्त्र साचा ठेवला जायचा. पश्चिमेला बघितलं तर तुम्हाला हिरशाळगड आहे, त्याच्यानंतर पूर्ण माथेरानचा पठार आहे, प्रबळगड आहे, कलावंतीन आहे, माणिकगड आहे, कर्नाळ आहे. जर ह्या गडावरती तुम्हाला आक्रमण करायचं असेल तर हे जेवढ्या आजूबाजूला किल्ले पेरलेत का नाही, त्याच्यावरती आक्रमण करून ते प्रोटेक्शनसाठी त्याला तुम्हाला लढा देऊनच ह्या गडावरती यायचे.